इकडून तिकडून कुठेतरी एका ठिकाणी मावळात महायुती म्हणून लढलं जाणार होतं। निवडणूक बिनविरोध होईल असं ठरलं होतं। नगराध्यक्ष ठरलेला होता, पण तुम्ही तळेगाव दाभाडेमध्ये सुद्धा युती होऊ दिली नाही। नेमकं हे कशामुळे? तळेगाव पुरतीच असे काय घटना घडली की इथं युती करणं हे भाजपच्या नेत्यांना भाग पाडलं गेलं। पण संतोष दाभाडे या नावावर एकमत झालं होतं। मग तुम्हाला असा काही शब्द दिला गेला होता का की ज्यामुळे तुम्हाला असं वाटलं की इथं आपल्यासोबत विश्वासघात होतोय? नगराध्यक्षपद देऊ किंवा हे करू या असं कुठलाही शब्द देणं घेणं झालं नव्हतं। की जो महायुतीचा उमेदवार संतोष दाभाडे हा चेहरा दिलाय, हा नावाला भाजपचा आहे, हा ॲक्च्युअल माणूस सुनील शेळकेंचा आहे असं तुम्हाला म्हणायचंय? असं जनता म्हणतील असं मलाही आता वाटायला लागलंय। उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी तळेगाव दाभाडेत राडा होतो, लोणावळ्यात राडा होतो, म्हणजे ही असं शिक्के लागलेले आहेत या नगरपंचायतींवरती, नगर परिषदांवरती। हे कधी थांबणार आहे? आत्ता हे फक्त भासवलं जातंय की राडा होतो निवडणुकीच्या काळात। तुम्ही म्हटले की माझे जे जवळचे कार्यकर्ते होते त्यांनी म्हटलं आता माघार घेणं म्हणजे ते राजकीय आत्महत्या ठरू शकते, त्यामुळे तुम्ही माघार घेतली नाही। पण हे फक्त आता तुमच्या मागे कार्यकर्ते आहेत की तिकडून बाळा वेगळे आणि भाजप पण? माझ्याबरोबर माझं कुटुंबीय आणि माझे जे काही तळेगावातले सर्वसाधारण जे माझे नागरिक आहेत, जे माझे मित्रपरिवार आहेत, हे सर्वजण या ठिकाणी स्वतःहून काम करतात। माझा अंदाज असा आहे की ठीक आहे बाळा भेगडे नसतील या सगळ्या पिक्चर मागे, पण बापू भेगडे ॲक्टिव्ह होतील का किंवा झालेले आहेत का? त्यांनाही माहिती आहे त्यांचा पुतण्या काम करणार आहे। सर्वसामान्य लोकांची कामं नुसत्या फोनवर होतात माझ्याकडनं। नमस्कार, मी विजया वामन। जसं महाराष्ट्राचं राजकारण तापलं, तशा विधानसभा तापल्या, तशी लोकसभा तापली आणि तशाच नगर परिषदेच्या निवडणुका सुद्धा तापल्या। आपल्याला अंदाज नव्हता अशा पद्धतीच्या नगर परिषदेच्या निवडणुका होतात। कार्यकर्त्यांचाही दोष नाही म्हणा, जवळजवळ 7-8 वर्षांनंतर या निवडणुका होत आहेत। अनेक इच्छुक होते, आमदारांमागे पळाले, खासदारांमागे पळाले आणि ज्यावेळी कार्यकर्त्यांच्या निवडणुका समोर आल्या त्यावेळी मात्र कार्यकर्त्यांना पळापळ करायला लावली। मग अशामध्ये जे पक्षाकडून आले ते पक्षाकडून आणि नाहीतर अपक्ष अशा भूमिका अनेक ठिकाणी घेतल्या गेल्या। मावळ अपवाद राहिलं नाही आणि त्यातल्या त्यात तळेगाव दाभाडे तर अजिबात नाही। आपण तळेगाव दाभाडेबाबत बऱ्याचशा चर्चा केल्या की तळेगाव दाभाडेसाठी तरी युती झाली, पण ॲक्च्युअल परिस्थिती अशी बघितली तर तिथेही युती झालेली नाही। भाजपाकडून संतोष दाभाडे मैदानात आले तर लगेचच अपक्ष किशोर भेगडे मैदानात आले। इथे लागून होणार या चर्चा घडल्या। आता आपण संतोष दाभाडे यांच्यासोबत तर बातचीत केली, पण ज्यांच्यामुळे लागून होणार अशा किशोर भेगडेंसोबत सुद्धा बातचीत करणं गरजेचं आहे, कारण तळेगाव दाभाड्यामध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ते सुद्धा आहेत। आज बातचीत आपण त्यांच्यासोबतच करणार आहोत। सर नमस्कार। नमस्कार ताई। इकडून तिकडून कुठेतरी एका ठिकाणी मावळात महायुती म्हणून लढलं जाणार होतं। निवडणूक बिनविरोध होईल असं ठरलं होतं। नगराध्यक्ष ठरलेला होता, पण तुम्ही तळेगाव दाभाडेमध्ये सुद्धा युती होऊ दिली नाही। नेमकं हे कशामुळे? सर्वप्रथम एक सांगतो की ही युती नेमकी राष्ट्रवादीने कुणासोबत केली, कुणासाठी केली, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की युती होत असताना भारतीय जनता पार्टीचे नेते बाळाभाऊ भेगडे यांनी अगोदरच जाहीर केलं होतं की युती करायची असेल तर तळेगाव, लोणावळा नगरपालिका, त्याचप्रमाणे वडगाव नगरपंचायत, झेडपी आणि पंचायत समिती या सगळ्या स्तरावरती युती झाली पाहिजे। कारण तळेगावातली जर युती झाली, इथं जर काही बिनविरोध गोष्टी घडल्या तर ह्याचा परिणाम आम्हाला बाकीच्या ठिकाणी होणार आहे आणि ग्रामीण भागात विशेषतः मोठ्या प्रमाणावरती परिणाम घडणार आहे। मग त्यांनी ही भूमिका जाहीर केल्यानंतर पण वडगावमध्ये सुद्धा युती झाली नाही आपण पाहतो। लोणावळा नगरपालिकेत सुद्धा युती झाली नाही हे सुद्धा आपण पाहतो। झेडपी पंचायत समितीला होणारच नाही हे आमदार सुनील शेळके यांनी सांगितलेलं आहे। आणि मग तळेगाव पुरतीच असे काय घटना घडली की इथं युती करणं हे भाजपच्या नेत्यांना भाग पाडलं गेलं, हे अजूनही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे। आणि सर्वसाधारण जे तळेगावातील नागरिक आहेत यांनाही हा मोठा प्रश्न पडला आहे की ही फरफट भारतीय जनता पार्टीने का करून घेतली। प्रश्न असा तयार होतो की जो उमेदवार सुनील शेळकेंनी सुचवला, संतोष दाभाडे हे नाव, ते भाजपाचे आहेत, बरोबर? आता त्यावरती एकमत करायचं की नाही यासाठी जवळपास 1-1.5 महिन्याचा कालावधी होता। देवेंद्र फडणवीसांना भेटायला जाण्या अगोदर
बाळा भेगडे आणि सुनील शेळके यांच्या अंतर्गत बैठका होत होत्या असं सुनील शेळकेंनी सांगितलं. आमच्या अंतर्गत बैठका झाल्या, आपल्याला दिसले फक्त ते जेव्हा फडणवीसांकडे गेले तीच माहिती. तिथून आल्यानंतर त्यांनी आपल्याला स्पष्ट सांगितले की तळेगाव दाभाडेसाठी आम्ही युती करतोय आणि लोणावळ्यासाठी होत नाही, हे बाळा भेगडेंचं मत. आणि सुनील शेळके म्हटले की नाही, तळेगाव दाभाडे पण आणि लोणावळा पण, अशा दोन्हीकडे पण युती होती. मग या सगळ्या गोष्टींमध्ये ठीक आहे, अंतर्गत जे काही राजकारण घडलं, पण संतोष दाभाडे या नावावर एकमत झालं होतं. मग तुम्हाला असा काही शब्द दिला गेला होता का की ज्यामुळे तुम्हाला असं वाटलं की इथं आपल्यासोबत विश्वासघात होतोय? आता ज्या वेळेस निवडणुकांचा माहोल तयार होत असताना भारतीय जनता पार्टीने तळेगावची कोर कमिटी केली, त्याच्यामध्ये मी सुद्धा होतो. आणि जे तुम्ही सांगताय की ह्यांच्या अंतर्गत बैठका होत होत्या असं सुनील शेळके यांनी सांगितलं, हे काय माझ्यापर्यंत माहिती नाही आहे. तर कार्यकर्त्यांपर्यंत किंवा कोर कमिटीमध्ये जी माहिती येत होती ती अशीच होती, आम्ही सुद्धा की संतोष दाभाडे यांचं नाव एकमताने फायनल केलं होतं युती होत असताना, की चला संतोष दाभाडेंची उमेदवारी ही सुनील शेळके यांनी जरी जाहीर केली असली तरी भारतीय जनता पार्टीने आणि कोर कमिटीने त्यांना पाठिंबा दर्शवला होता. मला असा कुठलाही शब्द नव्हता की तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये या, तुम्हाला आम्ही नगराध्यक्षपद देऊ किंवा हे करू, या असं कुठलाही शब्द देणं घेणं झालं नव्हतं. मी विचारधारा मानणारा कार्यकर्ता आहे आणि त्या विचारधारेनुसारच मी या ठिकाणी आलो होतो. भारतीय जनता पार्टीची विचारधारा काय आहे? प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि नंतर स्वतः. परंतु आज या ठिकाणी तळेगावमध्ये असं चित्र कुठंच मला दिसलं नाही की प्रथम राष्ट्रहिताचा विचार, मग पक्षहिताचा आणि मग स्वार्थ विचार. ह्याच्यामध्ये अशा गोष्टी आमच्या कोर कमिटी पुढं आल्या की ज्या वेळेस भारतीय जनता पार्टीने की स्वतंत्र उमेदवारी किंवा स्वतंत्र भारतीय जनता पार्टी म्हणून जर लढायचं असेल तर सगळ्या नावांचा विचार केला. त्यामध्ये संतोष दाभाडे यांचं नावसुद्धा पहिलं होतं की हे जर भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्षाचे उमेदवार असेल तर मला विचारलं गेलं की तुम्ही ह्या 28 जणांमध्ये तुमचे जे नगरसेवक होणार होते त्याच्यामध्ये स्वतंत्र चिन्हावरती तुम्ही लढणार का? त्यावेळेस मी हा म्हणून सांगितलं होतं. दुसरं म्हणजे त्यानंतर संतोष दाभाडे यांना कोर कमिटीने बोलून घेतलं की तुम्ही स्वतंत्र म्हणून लढणार आणि हे 28 जण तुमच्या उमेदवार असणार. त्यावेळेस त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की मला ह्याविषयी आमदार सुनील शेळके यांच्याशी बोलावं लागेल. तर कोर कमिटीने त्यांनाही विचारलं की तुम्ही असं का म्हणता? नाही म्हणले, माझी उमेदवारी त्यांनी महायुती म्हणून केलेली, मग स्वतंत्र लढायचं असेल तर मला त्यांना विचारावं लागेल. मग त्यानंतर 2-3 दिवस गेल्यानंतर सुद्धा त्यावेळेस कोर कमिटीच्या असं लक्षात आलं की संतोष दाभाडे हे पक्षचिन्हावरती स्वतंत्र लढण्यास तयार नाही आहेत. म्हणून मला सांगितलं गेलं तुमची तयारी आहे का? असेल तर तुम्ही तयारीला लागा, कारण स्वतंत्र लढायचे. कारण बाळाभाऊंनी जाहीर केलं होतं की युती ही संपूर्ण मावळ तालुका स्तरावर झाली पाहिजे, असं त्यावेळेसचं गणित होतं. आणि म्हणून स्वतंत्र लढायचं असेल तर निश्चितच प्लॅन ए प्लॅन बी त्यांच्याकडे रेडी होता. प्लॅन बीमध्ये मला तयारी करायला सांगितलं होतं. त्याच्यामध्ये असं वाटायला नको की किशोर भेगडेचं एकट्याचंच नाव पुढं आलं, तर म्हणून गणेश तात्या भेगडे असतील, गिरीश तात्या खेर असेल, यांची नावंसुद्धा पुढं आली. आणि त्याच्यातनं मला त्या ठिकाणी मी तयारीला लागलो. आणि निश्चितच की मला स्वतंत्र लढायचं आहे किंवा महायुतीला लढायचं आहे हे काही माहीत नव्हतं. फक्त मला तयारी करायला सांगितले, जर स्वतंत्र लढले तर तुमची तयारी पाहिजे. मग तुम्ही अपक्ष कसे आले या सगळ्या याच्यात? मग ज्या वेळेस गेले 15 वर्षापासनं म्हणजे 2006 21पर्यंत सलग 3 वेळेस मी त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून जबाबदारी पार पाडलेली आहे. त्याचप्रमाणे मी विरोधी पक्ष नेता म्हणून, उपनगराध्यक्ष म्हणून, पाणी पुरवठा सभापती म्हणून, त्याचप्रमाणे आरोग्य व स्वच्छता समितीचा सभापती म्हणून तळेगावात जी कामं केली, ज्या नागरिकांना मी तळेगावमधनं
त्या ठिकाणी तळेगावचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी एकत्र आणलं गेलं. आज असे 300-350 जणं माझ्यासाठी स्वच्छता जल व स्वच्छता दूत म्हणून तळेगावात काम करतात आहे. शिवाय माझा प्रत्येक प्रभागामध्ये माझे जिव्हाळ्याचे जे काही संबंध आहेत, मित्रपरिवार मोठ्या प्रमाणावरती, ह्यांच्यापर्यंत मी ज्यावेळेस पोचलो आणि नंतर माघार घ्यायची वेळ आली की समोरचा व्यक्ती त्यांना माहिती झालं की कोण आहे. मग तुमची बाजू उजवी असताना तुम्ही लोकांमध्ये असताना सुद्धा माघार घेऊ नका, कारण हे बिनविरोध होणं हे आमच्यासाठी घातक आहे, तळेगावसाठी घातक आहे. कारण नागरी हिताचे प्रश्न तुम्हाला नगरपालिकेत बसून सोडवायचेत का बाहेर दुसरीकडे बसून सोडवायचेत. आणि शिवाय नागरी हिताचे प्रश्न मांडत असताना ही जर युती झाली, हे बिनविरोध झाले, तर आम्ही आमचे प्रश्न न्यायचे कुठं. कारण आज विद्यमान आमदार असतील, माजी मंत्री असतील, यांची युती झाली, मग ह्या युतीमध्ये आम्ही आमचं गाऱ्हाणं कुणाकडं मांडायचं. आज तळेगावच्या ज्या समस्या आहे, जरी नगरपालिकेची मुदत 2021ला संपली तरी प्रशासक 4 वर्ष काम करत होते. त्याच्यावरती कंट्रोल म्हणून आमदार सुनील शेळके यांचा कंट्रोल होता. मग तरीसुद्धा या नागरी समस्या वाढतात आहे. तुमचे विकासाचे प्रश्न घेऊन विकास तुमचा 1000-1200-2000 कोटीचा होईल, पण अजूनही तळेगावातल्या मूलभूत गरजा आम्ही 100% पुरू शकत नाही. म्हणून लोकांनी मला आग्रह केला की तुम्ही त्या ठिकाणी सक्षम आहात आणि तुम्ही उभं राहिलं पाहिजे, आमचा आवाज बांधला पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगतो, मी शेवटच्या क्षणी त्या ठिकाणी निर्णय घेतला. म्हणजे शॉर्टमध्ये जर सांगायचं ठरलं तर तुमचं म्हणणं असं आहे की जो महायुतीचा उमेदवार संतोष दाभाडे हा चेहरा दिलाय, हा नावाला भाजपचा आहे, हा ॲक्च्युअल माणूस सुनील शेळकेंचा आहे, असं तुम्हाला म्हणायचं आहे? असं जनता म्हणतील असं मलाही असता वाटायला लागलंय की कारण उमेदवार हा सुनील शेळकेंनी जरी दिला असला, भाजपचा म्हणून तरी तो दिसत असला, तरी आज तुम्हाला सांगतो हे युती होत असतानाची गोष्ट आहे की तुम्ही 7च जागा घ्या, आम्ही तुम्हाला नगराध्यक्षपद देतोय. तुम्ही 8च जागा घ्या, भारतीय जनता पार्टीची ऑफर दिलेली ऑफर सांगतोय. 8च जागा घ्या, आम्ही तुम्हाला नगराध्यक्षपद देतोय. संतोष दाभाडेंनी त्यावेळेस ही भूमिका घ्यायला पाहिजे होती. मला नगराध्यक्ष करताय ना, तर 14 जागा झाल्या पाहिजेत. युती करायचीच हे तुम्हाला तर सन्मानजनक व्हायला पाहिजे, ही भूमिका संतोष दाभाडे घेऊ शकत होते. हा प्रश्न राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या कोर्टात गेला, त्यावेळेस हा 11 जागेवर तडजोड झालेली आहे. मग संतोष दाभाडे यांनी जर भूमिका घेतली असती की नाही, माझी पार्टी 14 जागेला तुम्ही केली पाहिजे, ह्या गोष्टी तर यायलाच पाहिजे होत्या पुढं, लोकांपुढे. त्या मुंबईमध्ये जी बैठक झाली तिथं बाळा वेगळे होते ना. पक्षाची जर श्रेष्ठ नेता, आपला तिथला जो काही ज्येष्ठ नेता असेल, ती भूमिका जर त्या ठिकाणी बाळा भेगडे घेतात, तर हा फॉर्म्युला मुंबई ठरवायला बाळा भेगडे आणि सुनील शेळके बसले होते ना. आता माझ्या माहितीप्रमाणे ही बैठक सुनील शेळके यांनीच लावली होती. म्हणजे पण फडणवीसांसमोर लावली ना. फडणवीस साहेबांपुढंच लावली, परंतु फडणवीस साहेबांपर्यंत काय गोष्टी पोचवल्या हे मला माहिती नाही, म्हणजे सुनील शेळके यांनी. त्याचप्रमाणे बाळा भेगडे हे आत्ता तरी म्हणजे फडणवीस साहेबांचा शब्द पाडू शकत नाही, हे झालं. आज लोणावळ्यातली परिस्थिती असेल तर तिथला निर्णय सुरेखाताईंनी घेतला आहे, बाळाभाऊंनी घेतलेला नाही आहे. की बाळाभाऊंनी त्यावेळेस सांगितलं होतं त्यांना तिथं की फडणवीस साहेबांना की मला तिथल्या ज्या नेते आहेत त्यांच्याशी चर्चा करावी लागेल. पण सुनीलजी शेळके यांनी आधीच जाहीर करून टाकलं, तळेगावात भारतीय जनता पार्टीचा आणि लोणावळ्यात राष्ट्रवादीचा. मग ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या पडद्यामागं काय घडल्यात हे आमच्यापर्यंत नाही आहेत. पण मग आता याच्यात मी तसं जे म्हटलं की एकतर सुनील शेळके खरं बोलतात की बाळा भेगडे खरं बोलतात, याच्यासाठी जेव्हा ते दोघं फडणवीसांसमोर बसले होते तेव्हा तिथे कॅमेरे लावणं गरजेचं होतं. मी सुनील शेळकेंनाही तेच म्हटलं, कारण खाली कार्यकर्ते सगळे अंधारात आहे. तिकडे संतोष दाभाडे म्हणतात की मला माहीत नाही किशोर भेगडे का उभे राहिले, त्यांनी का अपक्ष उमेदवारी हे केली, त्यांना खरोखर बाळा भेगडेंचा सपोर्ट आहे नाही माहिती नाही. पण तुम्ही ज्या सगळ्या गोष्टी सांगतायत की संतोष दाभाडे सुनील शेळकेंचेच उमेदवार आहेत असं वाटतंय, लोकांना वाटतंय, त्यामुळे लोकांनी मला पर्याय म्हणून निवडला असेल किंवा पर्याय म्हणून उभं केलं असेल, तर आता तुम्हाला निवडणूक लढताना
ठीक आहे, झालं गेलं सोडून द्यावं लागणार. एक व्हिजन घेऊन समोर येणं गरजेचं आहे. तुम्ही म्हटले की यांनी 1000-2000 कोटी जरी आणले तरी तिथल्या मूलभूत गरजा सुटू शकत नाहीयेत, प्रश्न सुटत नाहीत. अशा कोणत्या गरजा आहेत? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहे, हे तर सगळं सर्वश्रुत आहे. परंतु आज स्थानिक स्वराज्य संस्था काय काम करते? तुमचे रस्ता, वीज, पाणी आणि स्वच्छता ह्या 4 मूलभूत गरजा तर तुम्हाला पूर्णपणे नागरिकांना पुरवल्या पाहिजेत. आणि इथंच आपण नगरपालिका म्हणून कमी पडते. आज तुम्हाला माहितीसाठी सांगतो की पवना नदी आणि इंद्रायणी नदी याच्यावरनं तळेगाव दाभाडे नगरपालिका ही रोज 30 MLD पाणी उचलते. म्हणजे 3 कोटी लिटर पाणी रोज उचलते. ते पाणी 1 लाख लोकसंख्ये जर तुम्ही तळेगावची पकडली, म्हणजे आज तळेगावमध्ये मतदार जरी 65,000 असला, 64,000 असला, तरी फ्लोटिंग जे नागरिक येतात, जातात, राहतात. कारण तळेगाव हे एक इंडस्ट्रीयल हब म्हणून उदयास येते. आणि त्यावेळेस तळेगावमध्ये नागरिकांची वर्दळ राहणं म्हणजे ते साहजिकच आहे. परंतु 1 लाख लोकसंख्या जरी पकडली तरी तुम्हाला प्रतिमानशी रोज 300 लिटर पाणी मिळालं पाहिजे ना नागरिकांना. पण ते मिळताना दिसत नाही आहे. काही भाग आमचे असे आहेत, प्रभाग क्रमांक 3 मधले, की सत्यकमल कॉलनी असेल, रेनो सोसायटी असेल, विद्याविहार असेल किंवा ह्या गोष्टी त्या ठिकाणच्या भागातमध्ये आजही पाणी येत नाही आहे. ही वस्तुस्थिती आहे. कृत्रिम पाणी टंचाई केली जाते. नागरिकांना त्यावेळेस वेठीस धरलं जातं. मग ह्या गोष्टी टाळायच्या आहेत. पाणी कुठं मुरतं आहे हे माझ्यासारख्याला माहिती आहे. म्हणून मी तळेगावच्या माझ्या नागरिकांना एक शब्द दिलेला आहे की मी नगराध्यक्ष झाल्यानंतर 8च दिवसात तळेगावचा पाणी पुरवठा सुरळीत करणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आज 30 MLD पाणी आम्ही दोन्ही नद्यांचं उचलतो आहे, तरी पाणी पुरत नाही आहे. परंतु ड्रेनेजच्या माध्यमातून, गटारीच्या माध्यमातून सगळं 30 MLDच्या 30 MLD पाणी कुठं गटरीत जातं आहे, नदीला जातं आहे, इंद्रायणी नदीत जातं आहे. मग सिवरेज ट्रीटमेंट प्लांट असेल किंवा बायोडायजेस्टर प्लांट असेल, हे उभारणं गरजेचं आहे. आज ते तळेगावात सुविधा नाही आहे. एवढं मोठं शहर उदयास येतं आहे, त्या गोष्टी तळेगावात होताना दिसत नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रॅफिकची समस्या आमच्या तळेगावमध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे. आज ट्रॅफिक होत असताना ज्या काही गोष्टी समोर येतात आहे की तळेगावात बकालपणा वाढला आहे. फ्लेक्स तुम्ही पाहताय की राजरोसपणे कुणी कुठेही किती मोठा फ्लेक्स लावू शकतो, अशी तळेगावात परिस्थिती. नागरिक वैतागलेत ह्या बकालपणाला. शिवाय रस्त्यात, चौकात अतिक्रमणं वाढलेली आहेत. पथारी व्यावसायिक फिरतात आहे, तिथं हातगाड्या टाकून बसतात आहे. त्या ठिकाणी पथारी व्यावसायिकांना कुठलाही म्हणजे कोणाचाही कायद्याचा धाक राहिलेला नाही आहे. आज तळेगावामध्ये कुणी या कुठंही 10 पाय 20 फुटाचं दुकान टाकून रस्त्यावरती बसा, धंदे करा, तुम्हाला कोणी बोलायला येणार नाही, अडवायला येणार नाही. नागरिकांना वेठीस धरलं जातं आहे. तुम्ही रस्त्याच्या मधोमध जरी तुम्ही पथारी लावून बसले तरी तुम्हाला बोलणारं कोणी नाही आहे. आणि त्याच्यामुळं ट्रॅफिकची समस्या वाढलेली आहे. अनेकांचे बळी त्यामध्ये गेलेले आहेत. नागरिकांचे रोज अपघात होतात आहे. आणि म्हणून मी त्याच्यामध्ये एक विजन घेऊन आलो की ट्रॅफिक समस्या जर कंट्रोल करायची असेल तर निश्चित ह्या पथारी व्यावसायिकांचं, फिरते व्यावसायिकांचं त्या ठिकाणी हॉकर झोन आम्ही तयार करणार आहे. तळेगावमध्ये अशी अनेक ठिकाणं मोक्याच्या ठिकाणी आहेत की तिथं आम्ही हॉकर झोन करू शकतो. नागरिकांची सोयी बघितली जाईल. त्याचप्रमाणे व्यापारी जे पथारी व्यावसायिक आहे त्यांचीसुद्धा सोय बघितली जाईल. पण त्याच्या पुढचं जाऊन सांगतो, तळेगावमध्ये फिरते व्यावसायिक खूप आहेत. त्यांना आम्ही लायसन देणार आहे की नगरपालिकेच्या माध्यमातून ज्यांना लायसन असेल तेच फक्त तळेगावमध्ये फिरते विक्रेते म्हणून फिरू शकतात. नाहीतर ह्याच्यामुळं तळेगावच्या सुरक्षितेचा प्रश्न असेल, महिला भगिनींच्या सुरक्षितेचा प्रश्न असेल, ह्या गोष्टी आम्ही कंट्रोल करू शकतो. कारण ह्या फिरत्या व्यावसायिकांवर कुणाचाही अंकुश राहिलेला नाही आहे. आणि ह्याच्या माध्यमातून पथारी व्यावसायिक, हातगाडीवाले ह्यांच्याकडनं अनधिकृतपणे पैसे उकळले जातात. हे सुद्धा या गोष्टी याच्यावरती बंद करण्याचा आमचा मानस आहे. बरं, याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी ज्या आहेत तळेगाव दाभाडेमध्ये करण्यासारख्या आहे. तिथे MIDC झोन हा मोठ्या प्रमाणावरती येतो.
तुमच्या तळेगाव दाभाडेमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी खूप जास्त आहे. जेव्हा मी माहिती काढली की तळेगाव दाभाडेसाठीच युती का करायची, तर म्हणे नाही, इथे निवडणुकांच्या टायमिंगला खूप राडा असतो, इथं पार एकमेकांची मुर्दे पाडण्यापर्यंतचा खेळ सगळा होतो. मग हेही मुद्दे असले पाहिजे ना निवडणुकांच्या तोंडावर. म्हणजे उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी तळेगाव दाभाडेत राडा होतो, लोणावळ्यात राडा होतो, म्हणजे हे असं शिक्के लागलेले आहेत या नगरपंचायतींवरती, नगर परिषदांवरती. हे कधी थांबणार आहे? आता एक सांगतो, आत्ता हे फक्त भासवलं जातंय की राडा होतो निवडणुकीच्या काळात, परंतु तुम्हाला एक सांगतो की तळेगाव दाभाडे नगरपालिका हद्दीत नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कंपनी होती, ईगल फ्लास्क कंपनी होती आणि पैसा पण काच कारखाना होता. यासारखे 2-3च उद्योग होते. आता 3ही बंद, 2 तर बंद पडले, तिसरे बंद पडायच्या मार्गावरती आहे. ह्याच्या व्यतिरिक्त ही जे तळेगाव MIDC म्हणून आहे, हे फक्त नावाला आहे. तळेगावमधला डायरेक्ट त्यांचा काहीही संबंध नाही आहे. हे तुम्ही पहिलं लक्षात घ्या. म्हणजे तळेगाव शहर आहे म्हणून ते तळेगाव MIDC झाली, परंतु ते नगरपालिका हद्दीत नाही आहे. हे पहिलं लक्षात घ्या. हे नवला कुंभरे ग्रामपंचायत असेल, आंबी ग्रामपंचायत असेल, वारंगवाडी ग्रामपंचायत असेल, ह्यांच्या हद्दीमध्ये ती MIDC होती. आणि दुसरं म्हणजे आज तुम्हीच सांगितलं आत्ता की तळेगावात ही महायुती म्हणून लढतात तरी राडा होतोय. आज भाजपचे ज्येष्ठ जे नेते आहेत, रवींद्र नाना दाभाडे, यांच्या बाबतीत तो किस्सा घडला. यांना धक्काबुक्की झाली फॉर्म माघार घेण्यावरनं. मग इथं महायुती खरंच आहे का? कारण भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवाराच्या बाबतीत हे घडत असेल. मग ह्याची जबाबदारी कोण घेणार? शिवाय आज म्हणजे मला जसं कळतं राजकारण तसं मी पाहत आलो आहे. आदरणीय कृष्णरावजी भेगडे साहेब असतील, जे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व त्यांनी केलं. आदरणीय केशवरावजी वाडेकर साहेब असतील, त्यांनी भारतीय जनता पार्टी जनसंघाचं नेतृत्व केलं. ह्या दोघांची अतूट मैत्री होती. दोन्ही जरी विरोधी पक्षात असले तरी अतूट मैत्री होती. त्यांनी अनेक शिक्षण संस्था, सामाजिक संस्था ज्या उभ्या केल्यात, त्यांनी राजकीय जोडे दरवाजाच्या बाहेर काढून त्यांनी त्या उभ्या केल्यात आणि आज यशस्वीपणे सांभाळल्यात. परंतु त्यांनी हे कधीही तळेगाव नगरपालिकेच्या राजकारणात असली अभद्र युती कधीच केली नाही. तुम्ही इतिहास तपासून बघा. म्हणजे त्यांनी आजपर्यंत स्वतःचे दोघांचे पक्ष वाढवण्यासाठी काम केलं, पण असली अभद्र महायुती झाली का? नाही झाली. ह्याच्या मागं काहीतरी आर्थिक घोटाळा आहे असं दिसतंय, अशी तळेगावच्या नागरिकांमध्ये चर्चा आहे. बरं, मला एक सांगा, तुम्ही म्हटले की A आणि B प्लॅन होता. A प्लॅनमध्ये संतोष दाभाडे होते, B प्लॅनमध्ये किशोर भेगडे होते. जेव्हा तुमचा B प्लॅन ॲक्टिव्ह झाला, तुम्ही म्हटले की माझे जे जवळचे कार्यकर्ते होते त्यांनी म्हटलं आता माघार घेणं म्हणजे ते राजकीय आत्महत्या ठरू शकते, त्यामुळे तुम्ही माघार घेतली नाही. पण हे फक्त आता तुमच्या मागं कार्यकर्ते आहेत की तिकडून बाळा भेगडे आणि भाजप पण? तुम्हाला सांगतो, A प्लॅन B प्लॅन करत असताना हा कुणी साधारण जो नेता असतो तो करत असतो. परंतु माझ्या B प्लॅनमध्ये मी जरी असलो तरी माझ्यासाठीचा A प्लॅन होता. त्याच्यामध्ये कोणीही नेता नाही आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेल आजपर्यंतच्या प्रचारात. माझ्याबरोबर माझं कुटुंबीय आणि माझे जे काही तळेगावातले सर्वसाधारण जे माझे नागरिक आहेत, जे माझे मित्रपरिवार आहेत, हे सर्वजण या ठिकाणी स्वतःहून काम करतात आहे. बरं, तिथे 11-17चा जो फॉर्म्युला ठरला होता, तर आता होऊ शकते हे नेरेटिव्ह सेट करण्यासाठी सुद्धा ते म्हटले असतील. सुनील शेळके म्हणतात आम्ही 11च्या 11 जागा बिनविरोध केल्या, पण जेव्हा आमची बारी आली बिनविरोध करायची त्यावेळी तुम्ही बिनविरोध होऊ दिलं नाही. तर मग आता या सगळ्या युतीच्या फॉर्म्युलामध्ये तुमच्या म्हणण्यानुसार ही अभद्र युती आहे, याला इतिहासातही कधी स्थान नव्हतं, भविष्यातही नसेल आणि आर्थिक तडजोडीचा हा भाग असू शकतो. पण आता जिथे भाजपाचे उमेदवार त्यांनी दिलेले नाही, म्हणजे भाजपाच्या उमेदवाराविरोधात जर सुनील शेळकेंनी उमेदवार दिले नाही आणि तुम्ही तिथे दिलेत, तर मग आता या सगळ्या भूमिकांमध्ये नगराध्यक्ष जरी जनतेतून असला तरी निवडून येणाऱ्यांची संख्या कशी असणार आहे? कारण भाजपने जर राष्ट्रवादीला मदत केली नाही तर राष्ट्रवादीच्या जागा येत नाहीत, राष्ट्रवादीने जर भाजपला मदत केली नाही तर त्यांचंही येत नाही. कितीही नाही म्हटलं तरी सुनील शेळकेंचा थोडा बहुत प्रभाव असू शकतो, बाळा भेगडेंचाही असेल. मग या सगळ्या दोन्ही याच्यामध्ये तुम्ही तुमची सीट पण कशी काढणार?
मी तुम्हाला पहिलंच सांगितले, हम्म. मी ह्या युतीच्या भानगडीत पडलेलो नाही आहे. त्यांनी जे जे फॉर्म राहिलेले आहेत, भरलेले आहेत. आता महायुती करत असताना मी कोर कमिटीमध्ये ज्यावेळेस चर्चा झाली, मी सुद्धा होतो. मी हा प्रश्न उपस्थित केला की 11 सीट प्लस 1 नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीला आणि 17 सीट NCPला. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं, 2.5 वर्ष जर तुम्ही भारतीय जनता पार्टीला घेणार असाल आणि 11 सीट देणार असतील आणि पुढचे 2.5 वर्ष NCPला नगराध्यक्षपद देणार असेल, मग त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की त्यावेळेस 17 सीट ह्या भारतीय जनता पार्टीला आल्या पाहिजे का नको, आणि 11 सीटवरती NCPने घेतल्या पाहिजे. मग त्याच्यात असं पुढं विषय आला की अशा विषयावर आमची चर्चाच झाली नाही. मग म्हणलं, तुम्ही कोर कमिटीमध्ये जे कोण जबाबदार होते श्रेष्ठी, त्यांच्याशी माझी चर्चा झाली, सगळे होते, की तुम्ही ही युती करत असताना 1 to 1 प्रभागावाईज चर्चा का नाही केली. नाही म्हणले. त्यांनी सांगितलं आम्ही 11 जागा देणार. मग त्याच्यामध्ये 9 पुरुष ओपनच्या जागा आहेत, त्याच्यातल्या 2च फक्त भारतीय जनता पार्टीला. 8 महिला ओपनच्या जागा आहेत, त्यातल्या 2च जागा भारतीय जनता पार्टीला. शिवाय ज्या 4 OBC पुरुष होते, त्याच्यातल्या 2 जागा भारतीय जनता पार्टीला, 2 OBC महिला जागा होत्या, त्यातल्या 2 जागा भारतीय जनता पार्टीला, आणि SC 1 पुरुष 1 महिलेची भारतीय जनता पार्टीला, STची 1 महिलेची जागा ती भारतीय जनता पार्टीला. अशा 11 जागांची टोटल झाली होती. आज तुम्ही मला सांगा, ही युती होत असताना चर्चा प्रत्येक जागेवरती व्हायला पाहिजे होती. भारतीय जनता पार्टीचे अनेक कार्यकर्ते असे आहेत, ठीक आहे, तुम्ही म्हणत असाल मी नवीन आहे, माझ्या नावावर चर्चा झाली नसेल, परंतु जी काही भारतीय जनता पार्टीची जुनी कार्यकर्ते आहेत, जे नगरसेवक विद्यमान आहेत, ह्यांच्या नावाबाबत का चर्चा केली नाही पक्षश्रेष्ठींनी. कारण त्याच्यावरती युतीमध्ये बेबनाव करायचा होणार का नाही होणार ह्याची गणितं अवलंबून होती. त्यांनी जर सगळ्यांना गृहीत धरलं असेल की कुणी आमच्या शब्दाच्या पुढं जाणार नाही, कुणी फॉर्म विरोध गेले तरी आम्ही त्यांचे फॉर्म केन प्रकारे माघार घेऊ किंवा त्यांना गप बसू, हे जे विषय त्यांच्या डोक्यात असतील, आज त्याचे परिणाम आपल्याला, त्याचे पडसाद आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये दिसणार आहेत. आणि माझं सीट त्याच्यामुळंच निवडून येणार आहे, कारण ह्यांच्यावरती आज तुम्हाला सांगतो की हे सगळं जे मगाशी मी बोललो आर्थिक गणित, तळेगाव नगरपालिकेचा DP 2008 साली झाला आणि नगरपालिकेचा DP दर 20 वर्षांनी बदलत असतो. आता 2028ला DP बदलणार आहे. मग ह्या आरक्षणाच्या तळेगावातल्या जागा कुणी विकत घेतल्या, त्याच्याशी आर्थिक लागेबांधे कुणाकुणाचे आहेत, आणि सगळे आरक्षण उठवणं, दुसऱ्या जागेवर टाकणं, हद्दवाढ करणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस येणार आहे त्याच्यावेळेस हे जे आर्थिक हितसंबंधित आहेत ह्यांना कसं सामावून घेतलं जाईल ह्याचा विचार आत्ताच्या निवडणुकीत झाला आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, सर्वसामान्य नागरिकांचे मूलभूत प्रश्न कुठलाच आलेला नाही आहे, ह्याची तुम्ही दक्षता घ्या, हे लक्षात घ्या. आणि ह्याच्यामुळंच सर्वसामान्य नागरिक चिडू नये, कारण आपल्या हक्कासाठी भांडणारा कोण आहे तर किशोर बेगडे. म्हणूनच आज माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पाठीमागं तळेगाव शहरातली सर्वसामान्य जनता उभी आहे. माझ्या मागं कोणी नेता नाही आहे, एवढं लक्षात घ्या. तुम्ही बापू भेगडेंचे पुतणे, बरोबर? बापू भेगडेंनी विधानसभेला अपक्ष उमेदवारी केली होती, चांगलं मताधिक्य त्यांनी घेतलं होतं. माझा अंदाज असा आहे की ठीक आहे, बाळा भेगडे नसतील या सगळ्या पिक्चर मागे, पण बापू भेगडे ऍक्टिव्ह होतील का किंवा झालेले आहेत का? पडद्यामागचं सांगा आम्हाला, समोर दिसत नाही, आम्ही मान्य करतो. पडद्यामागं नाही, बापूंना ओपन होऊन काम करणार आहेत. थोडंसं मेडिकलचे त्यांचे प्रॉब्लेम आहेत, ते येतील 1-2-3 दिवसात, ते सक्रिय होतील. 3-4 दिवस राहिलेत आता, परंतु ते फॅमिली म्हणून, आणि त्यांनाही माहिती आहे त्यांचा पुतण्या काम करणार आहे. सर्वसामान्य लोकांची कामं नुसत्या फोनवर होत्यात माझ्याकडनं, हे त्यांची आयडिया सुद्धा त्यांना आहे. बरं, शेवटचा प्रश्न, लोकांनी नगराध्यक्ष म्हणून तुम्हालाच निवडून द्यावं यासाठी कुठलेही 5 कारणं सांगा. मी तुम्हाला सांगतो की गेले 15 वर्ष तर मी नगरसेवक होतो, पण गेले 4 वर्षामध्ये मी सुद्धा लोकांच्या प्रत्येक गोष्टीला उभा आहे. फोनवर सुद्धा आजही नागरिकांची कामं होतात, हे मी सिद्ध करून दाखवले. नागरी हिताच्या प्रश्नासाठी मी कायम रस्त्यावर असतो.
आज मी तुम्हाला सांगतो की माझ्या तळेगावातील दिव्यांग बांधवांना रोख स्वरूपात अनुदान चालू केलं. ती देशातली पहिली नगरपालिका ठरली की रोख स्वरूपात अनुदान देणारी दिव्यांगांना. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या इथला पाणी प्रश्नावरती माझा प्रचंड अभ्यास आहे. त्याच्या माध्यमातून मला माहिती आहे की लोकांच्या जिव्हाळ्याचा, महिला भगिनींच्या जिव्हाळ्याचा प्रश्न कुठला असेल तर पाण्याचा आहे. आज तुम्हालाही माहिती आहे, आपण एक महिला आहात की घरामध्ये पाणी नसेल तर भांड्यांची आदळापट किती होते. हां, पाणी प्रश्न सोडवणार. आज तळेगावमध्ये स्वच्छतेचा जेवढा गंभीर प्रश्न होता, अनेक भटकी कुत्री जनावरं त्याच्या हल्ल्यामध्ये तळेगावकर नागरिक जखमी झालेले. ह्यांच्यासाठी मी तळेगावातील सुमारे 100 कचऱ्याच्या कुंड्या बंद केलेल्या आहेत कायमस्वरूपी. आज तळेगावात तुम्ही जर फिरलात तर सार्वजनिक कचरा कुंडी तुम्हाला बघायला दिसणार नाही का. 100% कचरा कलेक्शन होत होतं. फ्लेक्सच्या माध्यमातून नगरपालिकेला नियमित उत्पन्न चालू करून दिलं होतं. आज तळेगावातील शॉपिंग कॉम्प्लेक्स असतील, मारुती मंदिर चौक असेल, जिजामाता चौकातील असेल, हे उभारून मी त्या ठिकाणी नगरपालिकेला एक वैभवत्त भर घातलीच, परंतु नियमित मासिक उत्पन्न चालू करून दिले. त्याचप्रमाणे आजही आम्ही पाहतो की तळेगाव शहर हे जरी किती पुढारलेलं असलं तरी आजही महिला भगिनी ह्या पुरुषांबरोबर जिममध्ये जाताना दिसत नाही आहे, जे शहरामध्ये सर्रास पाहायला मिळतं. अनेक महिला भगिनींची मागणी होती की आम्ही त्या ठिकाणी महिलांसाठी काहीतरी करावं. आम्ही त्या ठिकाणी महिला भगिनींसाठी स्वतंत्र जिमची व्यवस्था केली. तिथं स्वतंत्र महिला जिम ट्रेनर नगरपालिकेच्या वतीनं देणार आहे, जेणेकरून महिलांना ट्रेडमिलवरती चालता येईल, सायकलिंग करता येईल, योगा क्लासेस करता येईल. त्याचप्रमाणे झुंबा क्लासेस वगैरे जे काय असेल सगळे नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही त्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. कारण त्या जागेवरती जे इंडोर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारलं तिथं नगरपालिकेची जुनी शाळा होती. त्या शाळेत नगरपालिकेच्या 4थीपर्यंत मी शिकलो, परंतु ती शाळा आज पडली होती, त्याचा दुरुपयोग होत होता. म्हणून त्या ठिकाणी ही संकल्पना मी त्या ठिकाणी राबवली आणि त्या ठिकाणी महिलांसाठी, पुरुषांसाठी स्वतंत्र जिमची व्यवस्था केली. इंडोर गेम्स मी आज तुम्हाला सांगतो, आमच्या मावळ तालुक्यामध्ये वडगाव शहर आहे, नगरपंचायतीची निवडणूक चालू आहे. मी त्यांच्याकडनं प्रेरणा घेतली. त्या गावामध्ये अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू गाठतात आहे, पण तळेगावात एकही नाही आहे. अर्जुन पुरस्कार विजेते त्या शहरामध्ये खूप आहेत. म्हणलं अरे आपलं गाव मोठं आहे, ऐतिहासिक केंद्र असलेलं तळेगाव दाभाडे शहर, इथं पण खेळाडू घडले पाहिजेत. म्हणून मी त्या ठिकाणी इंडोर स्पोर्ट्ससाठी त्या ठिकाणी पैलवान विश्वनाथ बेगडे क्रीडा संकुलाची उभारणी केली. म्हणजे हे तळेगावात कामं करत असताना लोकांनाही माहिती आहे की रस्त्यावर उतरून काम करणार आहे. कोरोना काळात सभापतीपद माझ्याकडे दिलं होतं. मी सत्तेमध्ये नव्हतो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, 16 ते 21ला. पण विरोधी पक्ष असतानासुद्धा सत्ताधारी भारतीय जनता पार्टी व त्यांच्या मित्रपक्षाने मला त्या ठिकाणी आरोग्य समितीचं परत सभापतीपद दिलं की तुम्ही तळेगावात सुधारणा करू शकता, हा विश्वास माझ्यावर दाखवला. त्यानंतर कोरोना काळ चालू होता, सर्वश्रुते मी रस्त्यावरती उतरून त्या ठिकाणी तळेगावकर नागरिकांची सेवा केलेली आहे. आणि निश्चितच तुम्हाला अजून एक महत्त्वाचा विषय सांगतो. माझ्या नगरपालिकेची शाळा ही 7वीपर्यंतच होती. 8वी 9वी 10वीला प्रवेश करताना सर्वसामान्य नागरिकांना अडचणी यायच्या. डोनेशन्स वगैरे घेतलं जायचं, ते काही ऐपत नसती सर्वांचीच. म्हणून मी त्या ठिकाणी निर्णय घेतला होता की 8वी 9वी 10वीचे वर्ग चालू केले आणि निश्चितच त्याचा फायदा आज गोरगरिबांना होताना दिसतोय. माझ्या पुढचं विजन असं आहे की माझ्या नगरपालिकेच्या माध्यमातून महाविद्यालय चालू करणं, त्याचप्रमाणे ज्या इंडस्ट्री आलेल्या आहेत ह्याच्या माध्यमातून तांत्रिक प्रशिक्षण त्यांना विद्यार्थ्यांना कसं भेटेल, तांत्रिक कुशल कामगार कसे घडतील, ह्याच्याकडे आमचं लक्ष आहे. तर बरेचसे मुद्दे जे आहेत ते आपण तळेगाव दाभाडेबाबत जाणून घेतलेत, अनेक गोष्टींचं व्हिजन जाणून घेतलं आहे. मावळामध्ये बऱ्याचशा मुलाखती आत्तापर्यंत आपण केल्या आहेत. त्या मुलाखतींमध्ये सुनील शेळकेंनी उमेदवार का दिला, बाळा बेगडेंनी का दिला नाही, कोण कोणाला पाठीशी घालती, याची उमेदवारी मागं का घेतली, त्याची का घेतली, यावर गदारोळ झाला.
व्हिजन पर्टिक्युलर ज्या माणसाकडे आहे त्या माणसाच्या बाजूने ताकद जास्त असं म्हटलं जातं. तुम्ही जे काही मुद्दे मांडले, जे तुमचं व्हिजन सांगितलंय, त्या बेसवरती शेवटी मावळची जनता आणि तुमची तळेगाव दाभाडेची जनता जी आहे ती ठरवणार आहे. पण तुमच्या या निवडणुकीसाठी आमच्याकडून शुभेच्छा. तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.